Good morning, student. Welcome to e-learning program. In last period मध्ये आपण probability distribution चा चॅप्टर आहे. त्यावरती पहिला जो पॉइंट आहे probability mass function, त्यानंतर cumulative distribution function, यावरती काही एक्झाम्पल पाहिले आपण. आता पुढचा जो पॉइंट आहे mean, variance and standard deviation. तर तो जो पॉइंट आहे तो पॉइंट आपण आजच्या पिरियडला पाहूया. एक्सपेक्टेड व्हॅल्यूज त्यालाच आपण मीन म्हणतो. मीन, व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. सुरुवातीला एक्सपेक्टेड व्हॅल्यूज डेफिनेशन पाहू. लेट कॅपिटल एक्स बी डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल टेकिंग व्हॅल्यूज x1, x2, x3 up to xn with corresponding probabilities p1, p2, p3 up to pn respectively. Then the expected values of capital X is denoted by capital E of capital X किंवा or mu किंवा or mean म्हणजे capital X च्या डोक्यावर बार म्हणजेच mean and is defined as E of X is equal to x1 into p1 plus x2 into p2 plus x3 into p3 plus up to xn into pn, that is equal to summation I varies 1 to n of xi into pi. तर फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक्सपेक्टेड व्हॅल्यूज E of x is equal to mu is equal to किंवा mean is equal to summation I varies 1 to n of xi into pi किंवा summation xi into pi असं लिहिलं तरी चालेल. summation xi into pi हा झाला फॉर्म्युला. त्यानंतर व्हेरियन्स. Let capital X be discrete random variable taking values x1, x2, x3 up to xn with corresponding probabilities p1, p2, p3 up to pn respectively, and mu is equal to expected value E of x. Then variance of capital X is denoted by capital V of capital X किंवा variance of capital X and is defined as V of x किंवा variance of x plus sigma square असे म्हणता येईल. sigma square is equal to variance of x is equal to summation capital Xi minus mu bracket square into pi. Summation I varies 1 to n of capital Xi minus mu bracket square into pi किंवा E of capital X square, capital E of X square minus E of capital X bracket square किंवा असंही लक्षात ठेवा की summation I varies from 1 to n of xi square into pi minus summation I varies from 1 to n of xi into pi bracket square. हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. Variance of x is equal to summation xi square into pi minus into bracket summation xi pi bracket square. त्याला म्हणता येईल हे जे आहे ही टर्म आहे E of capital X square minus ब्रॅकेटमध्ये E of x bracket square. Here E of capital X square, that is summation xi square into pi. त्यानंतर the non-negative number sigma x is equal to square root of variance of x is called standard deviation of the standard random variable capital X. म्हणजेच व्हेरियन्स फाइंड केलं आणि व्हेरियन्सचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर त्याला म्हणायचं स्टँडर्ड डेव्हिएशन.
स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ रँडम व्हेरिएबल कॅपिटल एक्स. आणि ते कशाने डिनोट करायचं तर सिग्मा, आणि सिग्मा स्क्वेअर म्हणजेच व्हेरियन्स. आणि सिग्मा म्हटलं की फक्त स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा एस डी म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. तर आता यावरती काही एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल आपण पाहू. क्वेश्चन नंबर आहे 9. क्वेश्चन असा परीक्षेत तुम्हाला विचारू शकतात 3 मार्कसाठी 4 मार्कसाठी. फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यूज अँड व्हेरियन्स ऑफ कॅपिटल एक्स फॉर द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. आता प्रोबॅबिलिटी मास फंक्शन किंवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन दिलेले आहे आणि आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यूज फाइंड करायची. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, एक्सपेक्टेड व्हॅल्यूज आणि व्हेरियन्स फाइंड करायचे. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे समेशन एक्स आय इंटू पी आय, आणि व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन एक्स आय इंटू पी आय ब्रॅकेट स्क्वेअर. मग द सोल्युशन कसं लिहायचं? We construct the following table to calculate variance expected values E of x and variance V of x. आता एक टेबल कन्स्ट्रक्ट करायचं. मग टेबल कन्स्ट्रक्ट करताना काय करायचं, पहिला कॉलम जो आहे x इक्वल टू एक्स आय, सेकंड कॉलम जो आहे पी आय इज इक्वल टू कॅपिटल पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स आय. मग आता एक्स आयच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत -1 -2 0 1 2 ती दिलेली आहे. तसंच पी ऑफ कॅपिटल एक्स इक्वल टू स्मॉल एक्स व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यू ठेवल्या 0 -0.2 0.3 0.1 0.15 0.25. तिची जर सम घेतली तर ती 1 प्रत्येक व्हॅल्यू पेक्षा आहे 1 पेक्षा लहान आहे, ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. आता थर्ड कॉलम जो घ्यायचा तो एक्स आय इंटू पी आय यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. एक्स आय इंटू पी आयचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन घ्यायचं. मग तो घेतला एक्स आय इंटू पी आय. -2 इंटू 0.2 दॅट इज -0.4, -1 इंटू 0.3 दॅट इज -0.3, 0 इंटू 0.1 दॅट इज 0, 1 इंटू 0.15 दॅट इज 0.15, 2 इंटू 0.25 दॅट इज 0.50. आपल्याला त्या कॉलमची सम पाहिजे म्हणून त्या कॉलमची सम घ्या, ती सम येईल -0.05. त्यानंतर आपल्याला एक्स आय स्क्वेअर इंटू पी आयची व्हॅल्यू आपल्याला लागते. मग एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय म्हणजेच काय, एक्स आय इंटू पी आय म्हणजे थर्ड कॉलम आणि फर्स्ट कॉलम यांचं मल्टिप्लिकेशन. फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम यांचं मल्टिप्लिकेशन. -2 इंटू 0 -0.4 that is 0.8, -1 into -0.3 that is 0.3, 0 into 0 that is 0, 1 into 0.15 that is 0.15, 2 into 0.5 that is 1. या कॉलमची आपल्याला सम लागते म्हणून 2.25 त्याची सम येईल. मग फ्रॉम द टेबल समेशन एक्स आय इंटू पी आय याची व्हॅल्यू आली -0.05, आणि समेशन एक्स आय स्क्वेअर ह्या कॉलमची सम म्हणजे समेशन एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय ची व्हॅल्यू आली 2.25. मग आपल्याला नंबर 1 फाइंड करायचे बाय युझिंग फॉर्म्युला एक्सपेक्टेड व्हॅल्यूज ई ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन एक्स आय इंटू पी आय फॉर्म्युला. मग त्यामध्ये व्हॅल्यू आपण फाइंड केलेली ती आली -0.05. त्यानंतर व्हेरियन्स फाइंड करायचे. व्हेरियन्सचा फॉर्म्युला व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय मायनस इंटू ब्रॅकेट समेशन एक्स आय इंटू पी आय ब्रॅकेट स्क्वेअर. मग समेशन एक्स आय स्क्वेअर इंटू पी आयची व्हॅल्यू फाइंड केलेली 2.25 मायनस समेशन एक्स आय इंटू पी आयची व्हॅल्यू -0.05 ब्रॅकेट स्क्वेअर. आता स्क्वेअर असल्यामुळे हे मायनस काय होईल, प्लस होईल, आणि 0.05चं स्क्वेअर रूट येईल 0.0025. मग 2.25 minus 0.0025 that is 2.2475 हे आले एक्स व्हेरियन्स. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यूज and his expected values E of x is equal to -0.05
आणि व्हेरियन्स व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू 2.2475. असं जर सोडवलं तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क तुम्हाला मिळणार आहेत परीक्षेमध्ये. पुढचं एक्झाम्पल. फाइंड द एक्सपेक्टेड व्हॅल्यूज व्हेरियन्स where x is a number obtained on uppermost face when a fair die is thrown. Uppermost face when a fair die is thrown. One solution. If die is thrown, then the sample space for the random variable is capital S is equal to 1, 2, 3, 4, 5, 6. त्यानंतर मग P of capital X is equal to 1 upon 6. X is equal to 1, 2, 3, 4, 5, 6. X varies from 1, 2, 3, 4, 5, 6 घेतलं तर व्हॅल्यू आहे 1 upon 6. We construct the following table to calculate E of X and V of X. Capital X is equal to small xi. त्यानंतर स्मॉल पी आय इज इक्वल टू कॅपिटल पी ऑफ कॅपिटल एक्स इक्वल टू एक्स आय. त्यानंतर एक्स आय इंटू पी आय, एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय. मग एक्सच्या व्हॅल्यू ज्या आहेत 1 पासून 6 पर्यंत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि पी ऑफ पी आयच्या व्हॅल्यू सेम आहेत 1 अपॉन 6, 1 अपॉन 6, 1 अपॉन 6, 1 अपॉन 6. म्हणजेच हे 1 अपॉन 6 कसं एक्स इक्वल टू 2 घेतला म्हणजे अप्पर मोस्ट फेसवरती 2 येण्याची प्रॉबिलिटी किती आहे? हा 2 एकच नंबर आहे म्हणजे 1 अपॉन 6च येईल. 3 नंबरवरती येण्याची प्रॉबिलिटी किती आहे? एकच नंबर आहे म्हणून 1 अपॉन 6. म्हणून प्रत्येकाची व्हॅल्यू 1 अपॉन 6 आहे. मग पुढे एक्स आय इंटू पी आय कॉलम घेतला. इट्स 1 अपॉन 6, 2 अपॉन 6, 3 अपॉन 6, 4 अपॉन 6, 5 अपॉन 6, 6 अपॉन 6. मग प्रत्येकामध्ये काय आहे? 1 अपॉन 6 कॉमन आहे. मग 1 अपॉन 6 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 यांची सम येईल 21. 21 अपॉन 6 दॅट इज 7 अपॉन 2. त्यानंतर पुढे आपल्याला एक्स आय स्क्वेअर पाहिजे म्हणून पहिल्या कॉलमचा स्क्वेअर घेतला 1, 4, 9, 16, 25, 36. पुढे एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय म्हणजे फर्स्ट सेकंड कॉलम आणि फोर्थ कॉलम यांचं मल्टिप्लिकेशन 1 अपॉन 6, 4 अपॉन 6, 9 अपॉन 6, 16 अपॉन 6, 25 अपॉन 6, 36 अपॉन 6. म्हणजे सेकंड कॉलम आणि फोर्थ कॉलम यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं तर तो कॉलम आहे. आता यामध्ये 1 अपॉन 6 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये येईल 1 + 4 + 9 + 16 + 25 + 36 आणि यांची जी सम आहे ती 91 येईल म्हणून 91 अपॉन 6. मग फ्रॉम द टेबल summation xi into pi is equal to 7 upon 2 and summation xi square into pi is equal to 91 upon 6. Now by using formula E of x is equal to summation xi into pi, summation xi into pi आणि summation xi into pi ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली 7 upon 2 म्हणून 7 upon 2 that is 3.5. त्यानंतर पी ऑफ एक्स इज इक्वल टू व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय मायनस समेशन एक्स आय इंटू पी आय ब्रॅकेट स्क्वेअर. आता समेशन एक्स आय इंटू पी आय समेशन एक्स आय स्क्वेअर इंटू पी आयची व्हॅल्यू 91 अपॉन 6 ठेवली आणि मायनस 7 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग 7 अपॉन 2 स्क्वेअर म्हणजे 49 अपॉन 4, 91 अपॉन 6 मायनस 49 अपॉन 4 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं ते सॉल्व केलं तर इथे 182 म्हणजे इथे 12 येण्यासाठी इथे कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने म्हणून 182 आणि इथे 12 येण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय म्हणजे 49ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 147 येईल डिवाइड बाय 12. मग त्यांचं सबस्ट्रॅक्शन घेतलं 35 अपॉन 12. मग त्याला भाग जातो का जाईल बा तर येईल डेसिमलमध्ये 2.9167 2.9167
तर ही आली व्हेरियन्सची व्हॅल्यू. आणि शेवटी मग अँड हेज ई ऑफ एक्स इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यूज आली 3.5 आणि व्हेरियन्स आलं व्ही ऑफ एक्स इक्वल टू 2.9167. असंही एक्झाम्पल परीक्षेला 4 मार्कसाठी विचारू शकता. पुढचं एक्झाम्पल क्वेश्चन नंबर आहे 11. फाइंड द mean number of heads in 3 tossing of a coin, fair coins. Solution. When 3 coins are tossed, there is sample space yes each. 3 coins are tossed, there is sample space yes each. Yes is equal to h h h. पहिली पॉसिबिलिटी आली एच एच एच, सेकंड आली एच एच टी, त्यानंतर थर्ड आली टी एच एच, फोर्थ एच टी एच, एच टी टी, टी एच टी, टी टी एच आणि टी टी टी. अशा 8 पॉसिबिलिटी तुम्हाला फाइंड करता येतात. मॅथमॅटिकल लॉजिकनुसार फाइंड करायचं. त्यामध्ये जसं आपण ट्रूथ टेबल फाइंड करतो तसं फाइंड करायचं. असं 8 पॉसिबिलिटी आल्या. त्यानंतर मग n of s is equal to 8 आणि x denote the number of heads when 3 coins are tossed. X be the head energy, number of head. X denotes the number of heads when 3 coins are tossed. Therefore x takes the values 0 1 2 3. यामध्ये 3 नंबर हेड आहे, म्हणजे 3च आहे, म्हणून एक्स कुठल्या व्हॅल्यू घेणार 0 1 2 आणि 3. आता एक्स इक्वल टू 0 घेतलं, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0, दॅट इज पी ऑफ 0. पी ऑफ 0 म्हणजेच नो हेड. नो हेड म्हणजेच असे किती एलिमेंट आहेत, तर एकच एलिमेंट आहे 1 टी टी टी, त्यामध्ये कुठलाच हेड नाही आहे, म्हणून 1/8. त्यानंतर पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1, दॅट इज पी ऑफ 1. 1 म्हणजेच 1 हेड असणारे. 1 हेड असणारे किती आहेत पहा, 1 हेड असणारे तर 3 आहे, म्हणून 3/8. पी ऑफ एक्स इक्वल टू 2, दॅट इज पी ऑफ 2, म्हणजे 2 हेड असणारे ते 3 आहे, म्हणून 3/8. आणि पी ऑफ एक्स इक्वल टू 3 म्हणजे 3 हेड असणारे एकच आहे एच एच एच, म्हणून 1/8. म्हणून पुढे therefore mean E of x is equal to summation xi into pi. मग फॉर्म्युला, मग 0 इंटू एक्सच्या व्हॅल्यू आहे 0 1 2 3 आणि पी ऑफ 0ची व्हॅल्यू आहे 1/8 3/8 3/8 1/8, म्हणून 0 एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर पी ऑफ इंटू पी ऑफ 0, 0 इंटू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 इंटू पी ऑफ 1 प्लस 2 इंटू पी ऑफ 3 प्लस 3 इंटू पी ऑफ 3. मग 0 इंटू 1/8 प्लस 1 इंटू 3/8 प्लस 2 इंटू 3/8 प्लस 3 इंटू 1/8. हे कॅल्क्युलेशन घेतलं, 0 प्लस 3/8 प्लस 6/8 प्लस 3/8. एलसीएम सेम आहे 8, म्हणून न्यूमरेटरची ॲडिशन घ्यायची. 6 प्लस 6 दॅट इज 12, 12/8 दॅट इज 1.5. म्हणून मीन व्हॅल्यू आली किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू झाली 1.5. असंच पुढचं एक्झाम्पल आहे 12. 2 dice are thrown simultaneously if x denotes the number of sixes. If x denotes the number of sixes, find the expectation values of x. Solution. When 2 dice are thrown, the sample space S has 36 sample points. 36 सॅम्पल पॉईंट तुम्हाला कसे फाइंड करायचे, अकरामध्ये झालेले 2 डाय जर थ्रो केले तर सॅम्पल स्पेस जे आहे 36, जशा 36 ऑर्डर पेअर येतील. पहिली ऑर्डर पेअर 1 1, सेकंड 1 2 अशी, अशा 36 सॅम्पल पॉईंट येतील, म्हणून एन ऑफ एसची व्हॅल्यू आली 36. त्यानंतर कॅपिटल एक्स डिनोट्स द नंबर ऑफ सिक्सेस when 2 dice are thrown. Number of sixes when 2 dice are thrown.
Therefore x takes the values 0, 1, 2. म्हणजे दोनच डाय आहेत, दोन डाय थ्रो करायचे म्हणजे अप्पर मोस्ट फेसला दोनच पॉसिबिलिटी आहेत, दोनच. म्हणून एक्स कुठल्या व्हॅल्यू 0, 1, 2. मग पी ऑफ वेन एक्स इक्वल टू 0 देन कॅपिटल एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे दोन्ही डायज थ्रो केले, अप्पर मोस्ट फेसवर 6 न येण्याची प्रोबॅबिलिटी नो 6 6 म्हणजे दोन्ही डाय जर थ्रो केले वरती जे नंबर आहेत ते 6 नाही येणार. मग त्या ऑर्डर पेअर कुठल्या आहेत 1 1 1 2 1 3 अशा यामध्ये कुठलीच नंबर जो आहे तो 6 नसणार आहे. अशा किती ऑर्डर पेअर आल्या तर एन ऑफ एक्स इज इक्वल टू 25. देअर probability of capital X equal to small x 0 is equal to n of x divided n of s 25 upon 36. तसंच when x is equal to 1 then दोन पैकी एक जो आहे तो 6 आला पाहिजे. म्हणून अशा एक्स इज इक्वल टू अशा ऑर्डर पेअर कुठल्या आहेत 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 1 6 2 6 3 त्यानंतर 6 4 6 5. हे जे ऑर्डर पेअर आहे यामध्ये एक काय असला पाहिजे 6 नंबर असला पाहिजे. मग किती ऑर्डर पेअर झाला 10. by definition of probability p of capital X equal to 1 that is n of x divided by n of s that is 10 upon 36. त्यानंतर put x equal to 2 then दोन्ही 6 येणारे probability तर एकच आहे 6 6. म्हणून n of x is equal to 1 therefore probability of capital X equal to 2 is equal to n of x divided n of s is equal to 1 upon 36. Then आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यूज फाइंड करायची. मग ई ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन एक्स आय इंटू पी आय. मग एक्स आय इंटू पी आय एक्सच्या व्हॅल्यू घेईल 0 1 2 आणि पी आयची व्हॅल्यू पी ऑफ 1 पी ऑफ 0 पी ऑफ 1 पी ऑफ 2. मग पी 0 इंटू पी ऑफ 0 प्लस 1 इंटू पी ऑफ 1 प्लस 2 इंटू पी ऑफ 2. That is 0 into 25 upon 36 plus 1 into 10 upon 36 plus 2 upon 2 into 1 upon 36. That is 10 upon 36 plus 2 upon 36. दोन्हीचा बेस सेम आहे पॉवर न्यूमरेटरचे ॲडिशन म्हणजे 12 upon 36 आणि 12 upon 36 that is 1 upon 3. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यूज काय आली तर एक्सपेक्टेड व्हॅल्यूज आली 12 upon 36 that is 1 upon 3. अशा प्रकारे काही आपण एक्झाम्पल यावरती पाहिले. मीनलाच एक्सपेक्टेड व्हॅल्यूज म्हणायचं आणि व्हेरियन्स. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे जर व्हेरियन्सचं तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं तर ते काय असतं स्टँडर्ड डेव्हिएशन असतं. अशा टाईपचे एक्झाम्पल आपण फाइंड केले सॉल्व केलेले असे पुस्तकमध्ये एक्झाम्पल आहेत, तुम्ही सोडवा. म्हणजे हा जो प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टर आहे हा इथे संपेल. पुढचा जो पॉईंट आहे जो आहे प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आणि प्रॉबॅबिलिटी कम्युलेटिव्ह डेन्सिटी फंक्शन हे जे दोन पॉईंट आहेत हे पॉईंट तुम्हाला यावर्षी सिलेबसला नाही आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतचा जो सिलेबस आपण भाग पाहिला एवढा भाग तुम्हाला परीक्षेला आहे. थांबूया. थँक्यू.